अलीकडेच झालेल्या राज्यसभा निवडणुकीमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे काही राज्यसभा खासदारांसाठी भाजपनं मागचे दरवाजे बंद केले। बरं, हे मागचे दरवाजे बंद करून भाजप काय करू पाहतंय? तर भाजप महाराष्ट्रात मोदी शहा जोडीच्या प्रभावाखाली धक्का तंत्राचा प्रयोग करत आहे। हा प्रयोग कोणता आहे? तर केंद्रातले नेते थेट लोकसभेत उतरवले जाणार। त्या प्रयोगानुसार विनोद तावडे, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, नारायण राणे, भागवत कराड, विनय सहस्त्रबुद्धे यांना लोकसभा निवडणुकींच्या रिंगणात उतरवण्यात येईल अशी चर्चा आहे। भाजपच्या याच प्रयोगानुसार राज्यसभेतले मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरवले तर कोणत्या नेत्याला कोणती लोकसभा लढवावी लागेल याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि आपण पाहताय लगावबत्ती YouTube चॅनल। तर विषय आहे तो म्हणजे केंद्रातले मंत्री थेट लोकसभेत उतरवणार असल्याच्या भाजपच्या स्ट्रॅटेजीचा। बरं, ही स्ट्रॅटेजी भाजप काय पहिल्यांदा वर्कआउट करत नाहीये, तर नुकत्याच झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्र्यांसह 21 खासदारांना विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयोग राबवला होता। राजस्थान आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी 7 तर छत्तीसगडमध्ये 4 आणि तेलंगणात 3 खासदारांना विधानसभेची तिकीट देण्यात आले होते। एका लोकसभा मतदारसंघांतर्गत साधारणपणे 6 ते 8 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असतो। हेच गणित भाजपने मांडलं होतं आणि याचा मोठा फायदा भाजपला वेगवेगळी राज्य जिंकताना झाला। त्याच धर्तीवर भाजप महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी हा प्रयोग करू पाहते। त्यामुळे सध्या सुरक्षित मतदारसंघातून राज्यसभेतील खासदारांना लोकसभा निवडणुकीत उतरवलं जाणार आहे। पण यातल्या कोणत्या नेत्यांना कोणत्या मतदारसंघाचा पर्याय दिला जाऊ शकतो? तर विनोद तावडे यांच्यापासून चर्चेला सुरुवात करूयात। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा होती, पण ती चर्चा खरी ठरली नाही। आता विनोद तावडेंना मुंबईतून लोकसभेची उमेदवारी दिले जाण्याचं सांगितलं जातंय। भाजपने तावडेंवर आधीच पक्षाच्या विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत, त्यामुळे त्यांना भाजपसाठी सुरक्षित अशा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन त्यांना जिंकून आणलं जाईल। दुसरे नारायण राणेंना सिंधुदुर्ग, रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याचं सांगण्यात येतंय। राज्यसभेची दावेदारी संपुष्टात आली तेव्हाच नारायण राणे लोकसभा लढणार असतील अशी चर्चा सुरू झाली होती। रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यास ती लढत तुल्यबळ होईल। तसेच नारायण राणे यांच्या कोकणातील संपर्क, कोकणातील अभ्यास, नारायण राणे यांचे कोकणातील अनेक नेत्यांशी असलेले घनिष्ठ संबंध या सगळ्याचा मोठा उपयोग या लोकसभा निवडणुकीत भाजपला होऊ शकतो। यापूर्वी 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणे हे या मतदारसंघातून खासदार राहिले आहेत। त्यानंतर निलेश राणे यांचा 2 वेळा या मतदारसंघातून पराभव झाल्यानंतरही त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील संपर्क कायम राहिल्याचं दिसतंय। त्यामुळे राणे आपल्या होम ग्राउंड वरून लोकसभेला उतरतील असा दावा केला जातोय। केंद्रातले तिसरे नेते म्हणजे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड। 2023 मध्येच राज्यसभेवर निवडून गेले होते। केंद्राच्या अर्थ खात्याचे राज्यमंत्री म्हणून कराड यांची निवड झाली होती, पण राज्यसभेवर असलेले कराड आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत जनतेतून निवडून जाण्याचा निर्धार करत आहेत। त्यानुसार कराड यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी दिली जाऊ शकते। आतापर्यंत शिवसेना भाजपा युतीतर्फे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे निवडणूक लढवत होते, मात्र आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समेत वितुष्ट निर्माण झाल्याने येथे भाजपाकडून स्वतंत्र उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे। म्हणूनच स्वतः कराड यांनी पक्षाने आदेश दिला तर औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढणार आणि त्यासाठी शिवसेनेने इथली जागा भाजपसाठी सोडावी अशी जाहीर मागणी देखील त्यांनी केली असल्याचं जाहीर विधान केलं होतं। तसेच यासाठी भाजप सर्वच स्तरावर कामालाही लागला असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। महायुतीमध्ये ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी भाजप आणि कराड यांची तयारी पाहता तेच उमेदवार असतील असे बोललं जातंय। चौथे पीयूष गोयल। वाणिज्य, वस्त्रोद्योग, ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा अशी महत्त्वाची खाती पीयूष गोयल यांच्याकडे आहेत। गोयल यांना उत्तर किंवा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभेला उभं केलं जाऊ शकतं। पीयूष गोयल यांना नवीन मतदारसंघात उतरविण्याविषयी अनुकूल धोरण नाही, त्यामुळे त्यांना नवीन मतदारसंघातून उतरविण्यापेक्षा परंपरागत भाजपच्या मतदारसंघात उतरवलं जाईल। त्यानुसार त्यांना उत्तर मध्य मुंबई किंवा उत्तर मुंबईपैकी एका मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते। यातील उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन खासदार आहेत। त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा 1,30,000 मतांनी पराभव केला होता। तर उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी हे भाजपचे खासदार आहेत। गोपाळ शेट्टी यांनी
2019 मधील निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा 4,65,000 इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला होता। भाजपसाठी हे दोन्ही मतदारसंघ सुरक्षित मानण्यात येतात। येथे परंपरागत भाजप मतदार मोठ्या संख्येने आहेत, त्यामुळे यापैकी एक मतदारसंघातून पियुष गोयल यांना उमेदवारी देण्याचा प्रयोग केला जाऊ शकतो। आणि पाचवे, विनय सहस्त्रबुद्धे। विनय सहस्त्रबुद्धेंसाठी ठाणे किंवा कल्याणपैकी कोणत्या तरी एका जागेवरून तिकीट दिले जाऊ शकतं। ठाण्यात ठाकरे गटाचे राजन विचारे खासदार आहेत, तर कल्याणमध्ये एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत। कल्याणच्या जागेवरून श्रीकांत शिंदे आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण झालेला, त्यामुळे इथून श्रीकांत शिंदेंना महायुतीचे उमेदवार बनवून या वादावर पडदा टाकता येईल। बाकी ठाणे लोकसभा जागेवरून महायुतीत वाद आहेच। या पार्श्वभूमीवर सहस्त्रबुद्धे यांनी लोकसभेसाठी जमीन तयार करत असल्याचे वक्तव्य केलेलं, त्यामुळे ठाणे लोकसभेवरून भाजप शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचे दिसून येत आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी भाजपकडे होता। शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी पुढे हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला आणि येथून शिवसेनेच्या उमेदवारांना खासदार केलं। रामभाऊ म्हाळगी, राम कापसे अशा अभ्यासू खासदारांची परंपरा लाभलेला हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याची सल अजूनही भाजप नेत्यांच्या मनात आहे। म्हणून पुन्हा एकदा भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे। राज्यशास्त्र तसेच लोकशाही विषयांचे अभ्यासक, चिंतक म्हणून ओळखले जाणारे विनय सहस्त्रबुद्धे भाजपाचे वैचारिक धोरण ठरविणाऱ्या व्यक्तींपैकी एक मानले जातात। डोंबिवली सुद्धा दुसरे गिरगाव म्हणून ओळखले जाते, तिथे ब्राह्मणांची संख्या जास्त असल्याचे सांगितले जाते। त्या दृष्टीने सुद्धा विनय सहस्त्रबुद्धे यांना संधी दिली जाऊ शकते। जाता जाता पाहूया ते प्रकाश जावडेकर यांच्याबद्दल। प्रकाश जावडेकर यांना पुणे मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाईल अशी चर्चा आहे। प्रकाश जावडेकर हे पुण्यात गेली 5 दशके कार्यरत आहेत। पुणे पदवीधर मतदारसंघातून ते 2दा विधान परिषदेवर निवडून गेले, तर राज्यसभेचे 18 वर्षे ते खासदार आहेत। त्यांनी राज्य आणि देश पातळीवरील राजकारणावरच भर दिला असून त्यांनी स्थानिक राजकारणात कधी फारसे लक्ष घातले नाही। त्यांची राज्यसभेची मुदत यावर्षी संपणार आहे, त्यामुळे आता त्यांना लोकसभेत उतरवलं जाणार आणि त्यांच्यासाठी पुणे लोकसभेचा ऑप्शन असू शकतो। पण पुण्यातून सुनील देवधर, मुरलीधर मोहोळ ही जगदीश मुळीक इच्छुक मंडळी आहेत, पण भाजप श्रेष्ठी धक्कातंत्र म्हणून प्रकाश जावडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकतात। अशा प्रकारे राज्यसभेतील भाजपचे मंत्री असलेले आणि नसलेले पण ज्येष्ठ खासदार आहेत अशांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे। त्यानुसार कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असावेत याच्या सर्वेक्षणावर भाजपने जोर दिलाय। दिल्लीहून नेमलेल्या 4 कंपन्या राज्याच्या विविध भागात हे सर्वेक्षण करत आहेत। बाकी राज्यांच्या निवडणुकीत झालेला प्रयोग पाहता महाराष्ट्रातला हा भाजपचा प्रयोग सक्सेसफुल होईल का, याबाबत तुमची मतं, तुमचे अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लगाव बत्तीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।